AI ने बनवलेला हा व्हिडिओ म्हणजेच रील पाहिली प्रत्येकाला पचनी पडेलच असं नाही. आपण गणपतीला मोठ्या थाटामाटात उत्साहात घरी आणतो. प्राणाहून प्रिय त्या मूर्तीची आपण पूजा करतो. तो आपला प्राणदाता, तो आपला विघ्नहर्ता, तो आपला सुखकर्ता असे आपण मानतो. 10 दिवस आपल्याला त्याचा असा लढा लागतो जणू तो आपल्या कुटुंबातील एक सदस्य होऊन जातो. आणि शेवटच्या म्हणजे 10व्या दिवशी आपली जबाबदारी संपते की का आपण त्या पुजलेल्या मूर्तीची अशी दशा पाहतो. अख्ख्या समुद्रात, नदी किनारी, नाल्या किनारी, नाल्याच्या काठी अर्धे कापलेले त्या आपल्या श्रद्धेच्या प्रतीकाचे हाल लोक कसे सहन करतात, कसे करतात असा प्रश्न पडतो. यासाठी हा उपाय नसू शकतो काय? घरीच विसर्जनाची कुंड बनवून बाप्पाचे त्या कुंडात विसर्जन करूया, ज्यामुळे आपल्या देवाचे हाल होणार नाही आणि आपले कल्चर, संस्कृती सुद्धा जपल्या जाईल. आपली पुढची पिढी सुद्धा त्यातून चांगला बोध घेईल.